नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उत्तप्पा बनवलेला आहे, अतिशय पौष्टिक। त्याच्यासोबत एक वेगळीच प्रकारची चटणी बनवलेली आहे। चटणी काय कोशिंबीरही म्हणू शकताय, झणझणीत चमचमीत चटणी आहे। तर अतिशय पौष्टिक असा उत्तप्पा आहे। मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकताय। अप्रतिम चवीचा नाश्ता होईल, पोट आणि मन दोन्ही भरतील। तर आता इथं मी 2.25 कप तांदूळ घेतलेला आहे, इथं बघू शकताय तुम्ही। बाकीच्या आपण मिश्र डाळी घेतलेल्या आहेत, ते मिश्र डाळी आता सगळ्या आपण मोजून घेणार आहोत। अशाच परफेक्ट प्रमाण मोजून घ्या तुम्ही पण। अर्धा कप इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे, सगळ्या माझ्या घरच्याच डाळी आहेत। आणि आता इथं मी अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही। आणि आता इथं मी 1 कप भरून चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ पण आता याच्यामध्ये घालून घेऊया। दोन्ही तांदूळ आणि डाळी सगळ्या धुवून घ्यायच्या आहेत 2 ते 4 पाण्याने। तर आता इथं डाळ आणि तांदूळ भिजेल इतकं पाणी घालून याला भिजत ठेवायचं आहे 4 ते 5 तासासाठी। तर बघू शकता आता इथं भिजत ठेवणार आहे मी याला। तर 4 ते 5 तासानंतर मस्त असं डाळी आणि तांदूळ भिजलेले आहेत। तर आता बघू शकता मी मिक्सरला वाटून घेत आहे। मिक्सरचं मीडियम साईजचं जार घ्यायचा आहे आणि डाळी सगळ्या आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, मिक्स करून वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून आता याच्यामध्ये वाटून घेणार आहोत। जसं इडलीचं बॅटर असतं तसंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, तेवढेच घट्टसरपणा पाहिजे याला। तर बघू शकता इथं मस्त असं स्मूथ वाटून घेतलेलं आहे। आता एका मोठ्या भांड्यात आपण काढून घेणार आहोत। मोठंच घ्या भांडं, कारण पीठ फर्मेंट व्हायला ठेवणार आहोत रात्रभर आपण। बाकीच्याही डाळी तांदूळ आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे आणि रात्रभर आता फर्मेंट होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत याला। तर बघू शकता मस्त असं पीठ वाटून झालेलं आहे, सगळ्या डाळी आणि तांदूळ। रात्रभर पीठ फर्मेंट झाल्याच्या नंतर आता इथं मी काही तयारी करून घेतलेली आहे। गाजर, बीटची वरची साल काढून घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आणि अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे। आता इथं मी लांब कांदा कापून घेतलेला आहे, तो चटणीसाठी यूज करणार आहोत आपण। तर आता उत्तप्प्यासाठी मी इथं कांदा सुद्धा कापून घेतलेला आहे। बारीक कांदा एक 4 ते 5 मी कांदे कापून घेतलेले आहे, मोठ्या साईजचे एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत। आता इथं बघा रात्रभर पीठ फर्मेंट व्हायला ठेवलेलं होतं, तर मस्त अशी जाळी सुटलेली आहे पिठाला, बघू शकताय तुम्ही। मस्त अशी पीठ आता आपलं फर्मेंट झालेलं आहे म्हणू शकताय। सर्वात अगोदर चमचमीत आणि झणझणीत अशी चटणी बनवून घेऊया। चटणी किंवा कोशिंबीर सुद्धा म्हणू शकता याला। तर चटणी म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण आपण तडका पण दिलेला आहे याला। तर आता इथं मी दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हवं तितकं पाणी घालून घेतलेलं आहे। थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे, जास्त घट्टसर नाही आणि जास्त पातळ नाही। दही घट्ट होतं म्हणून मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे। तुमचं पातळ दही असेल तर तुम्ही नका घालू पाणी। तर आता इथे लांब साईजमध्ये कांदा कापून घेतला होता, त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे, बघू शकताय। मस्त अशा पाकळ्या खोलून टाकून द्यायच्या आहे त्याच्यामध्ये। आणि आता आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये। अगोदरच कूट मी वाटून घेतलं होतं। आणि लाल तिखट घालून घेत आहे मी इथं याच्यामध्ये। तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा टाकू शकताय। तर आता एकजीव करून घ्यायचं आहे याला। एकजीव करून झाल्याच्या नंतर आता इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये। थोडेसे जिरे, पाव चमचा मोहरी टाकून द्यायची आहे याच्यामध्ये। मस्त जिरे आणि मोहरी तडतडली की मग आता मध्ये आपण काश्मीरी लाल तिखट टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे थोडासा कलर चांगला येतो चटणीला आपल्या। तर आता इथं तो तडका आपण त्याच्यामध्ये ओतून देणार आहोत, बघू शकताय। मस्त असा चुरचुरीतच
तडका आता आपण देऊन झालेला आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। बघू शकताय मस्त अशी चमचमीत आणि झमझमीत चटणी आता रेडी आहे म्हणू शकताय तुम्ही। मस्तच दिसत आहे, कलर खूप छान आलेला आहे काश्मीरी लाल तिखटमुळं। तर आता इथं आपण हे बाजूला ठेवून देऊया। आता इथं बघा मी एक किसनी आणि गाजर घेतलेला आहे, गाजर आणि बीट किसून घ्यायचं आहे। तुमच्या फ्रीजमध्ये जे भाज्या अवेलेबल आहेत ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकताय। तर आता इथं मी गाजर किसून झालेलं आहे आपलं। तर आता बीट किसून घ्यायचं आहे आपल्याला, बघू शकताय। बीट किसून झाल्याच्या नंतर आपल्याला अद्रक सुद्धा किसून घ्यायचा आहे। अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मी आणि तो पण आता याच्यावर किसणीवर किसून घ्यायचा आहे। आता इथं अद्रक, बीट, गाजर किसून झालेलं आहे। इथं आता कोथिंबीर घेतलेली आहे मी, ते बारीक कापून घ्यायचे आहे आणि हिरवी मिरची सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे। एवढ्या काय हिरव्या मिरच्या मी घेणार नाही, एक लई झालं तर 4 ते 5 आपल्याला हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला आपण मुलांना उत्ताप्पे बनवून घेऊन मग याच्यामध्ये मिरच्या टाकलात तरी चालेल तुम्हाला। तर आणखीन तिखट जर असेल तर अजून एक टिप्स सांगते याच्यामध्ये, तर तुम्ही लाल तिखट सुद्धा या मिश्रणामध्ये टाकू शकताय पिठाच्या उत्ताप्याच्या। तर आता इथं मिरची कापून झालेली आहे, बघू शकताय। थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवून दिलेलं आहे, एकदाच या पिठामध्ये सगळं मिक्स करायचं नाही आपल्याला। तर आता इथे मी कांदा मिक्स करून घेत आहे, भरपूर असा कांदा कापून घेतलेला आहे। जेवढा कांदा तुम्ही याच्यामध्ये घालचाल तेवढं चव लागतो हा उत्तापा। तर ऑप्शनल आहे, एवढा काय घालत नसाल तुम्ही तर थोडासा जरी घातलात तरी चालेल। आता बीट आणि गाजर आणि अद्रक जे किसून घेतलं होतं आपण ते आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि एकजीव करायचं आहे म्हणू शकताय। बघू शकताय मी मिरची कापून घेतलेली आहे, तुम्ही ठेचा वाटून टाकलात तरी चालेल। तर कोथिंबीर वरनं मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला या बॅटरला एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं कलरफुल दिसत आहे बॅटर आपलं, अप्रतिम। याच्यामध्ये सोडा इनो काहीच वापरलेलं नाही आपण। आणि आता बघू शकताय मस्त असं एकजीव झालेलं आहे बॅटर आपलं। आणि आता मी इथे हिरवी मिरची थोडीशीच टाकून घेत आहे, कारण सर्वात अगोदर लहान मुलांना बनवायचं म्हणजे नंतरनं मिक्स करता येईल आपल्याला हिरवी मिरची जास्त। तर आता इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यावर पाण्याचे शिंतोडे टाकून घ्यायचे म्हणजे उत्तप्पा आपल्याला खाली चिपकणार नाही। तर आता बघू शकताय मस्त असं 1 ते 1.5 पळी चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। इथं याच तेलावर 2 पळी आपल्याला उत्तप्प्याचं बॅटर ओतून द्यायचं आहे, बघू शकताय। आणि आता आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, याला जास्त पसरवायचं नाही, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, जाडसरही नाही, असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। बघू शकताय तेल एका बाजूला आलं होतं म्हणून मी तवा उचलून 4 बाजूला किंवा चौकट तेल होईल असं प्रयत्न केलेला आहे तव्याच्या हँडलला धरून। तर आता इथं 1 ते 1.5 मिनिटं झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकताय खालची बाजू आपल्याला सैलसर करायची आहे कलत्याच्या साहाय्याने। आणि एक बाजू भाजून झाली की दुसरी बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे। बघू शकताय मस्त असं उत्तप्पा एक साईडनं भाजून झालेला आहे। उलटपुलट करून खरपूस होईपर्यंत भाजलात तर अजून आणखीन छान लागतो हा उत्तप्पा। उलटपुलट करून खरपूस होईपर्यंत भाजलात तरी चालेल। बघू शकताय मी तेलाची धार सोडून घेतलेली आहे खालच्या बाजूला लागेल म्हणून। तर आता बघू शकताय मस्त असा उत्तप्पा भाजत आहे आपला, उलटपुलट करायचा आहे, खालची बाजू सुद्धा व्यवस्थित भाजलेली आहे मस्त। बघू शकताय खालून वरून दोन्ही बाजूनी भाजून घेतलेला आहे। एका प्लेटी स्टँड ठेवून आपण उत्तप्पा काढून घ्यायचा आहे, घामाने ओलसर होतो प्लेटीत काढल्याच्या नंतर। बाकीचेही उत्तप्पे आपल्याला असंच बनवून घ्यायचे आहेत सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे। बघू शकताय मस्त बनत आहेत आपले उत्तप्पे,
अप्रतिम दिसतात, चवीलाही खूप छान लागतात, भन्नाट लागतात हे उत्तापे. आपल्या फ्रीजमध्ये जे भाज्या स्टोर आहेत आपण त्याच्यापासून सुद्धा बनवू शकतो. हेच भाज्या मी घातलेल्या तेच भाज्या घालायचं असं काही नाही आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. परत भेटू अशाच एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.